नमस्कार, मी अरविंद आठले। आज आपण रवा बेसनाचे लाडू करणार आहोत। तर त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा। साधारणपणे अर्धी वाटी बेसनाचे पीठ घेतलेलं आहे। या दोघांच्या इतकी साखर म्हणजे 1.5 वाटी जवळपास साखर घेतलेली आहे। अर्धी वाटी साधारण आपण तूप घेतलेलं आहे आणि ही वेलची पावडर। आता हे सगळं मिळून आणि इकडे नंतर आपल्याला जे लागतात काजू आणि बदाम याचे तुकडे करून आपण नंतर त्यात घालणार आहोत। तर हे असं साधारणपणे एवढं साहित्य आपण वापरणार आहोत। आता आपण एक कढई ठेवलेली आहे आणि हा गॅस पेटवलेला आहे। आता कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपण रवा भाजणार आहोत आणि रवा भाजून झाला की त्याच याच्यामध्ये आपण बेसन पण भाजणार आहोत। तूप थोडं कमी वाटलं म्हणून थोडं तूप अजून मिसळलं आपण। साधारणपणे आता 1/4 वाटी तूप आहे आणि हा आता त्यामध्ये रवा आपण घातलेला आहे। हा छानपैकी आपण भाजून घेणार आहोत या तुपामध्ये। गॅस थोडा बारीक केलेला आहे, पूर्ण गॅसवर नका करूया। एकदम भाजला तर पंचायत नाही, सावकाश भाजायचा, व्यवस्थित सगळीकडून तो भाजला गेला पाहिजे आणि हे असं ढवळत राहील। आता हा रवा आपण भाजतो आहोत। साधारण बऱ्यापैकी हा भाजला गेला की मग त्यात आपण आता बेसन घालणार आहोत। हे बेसन आपण छोटी वाटी घेतली आहे, साधारणपणे रव्यापेक्षा कमी। रवा बेसनाचे असे मिळून लाडू करतो आपण। आता हे आपण भाजणार आहोत। साधारण खमंग वास त्याचा आला की आपण बंद करायचं। मंद गॅसवर आपण हे भाजतो आहोत। जास्ती भाजला गेला तरी पंचायत आणि कमी भाजला तरी पंचायत। असं जास्ती भाजला तर वास येईल त्याला, जळका। त्यामुळे केअरफुली करायला पाहिजे, म्हणून अगदी बारीक गॅसवर आपण तो करतो आहोत। आता हा होत आलेला आहे, साधारण 6 ते 7 मिनटं लागली आपल्याला। आता त्याचा रंग बदलला आहे आणि हलका थोडासा तो लागतो। हा आता आपण एका ताटी, मोठ्या ताटामध्ये आपण काढून ठेवणार आहोत गार होण्यासाठी। खमंग त्याचा जसा वास आला तसा आपण गॅस बंद केलेला आहे आणि थोडा ठेवून अतिशय आता छान त्याचा वास, सुंदर असा वास येत आहे। खमंगपणा ज्याला म्हणतात तूप आणि हे सगळ्याचा। हा आता आपण ताटलीमध्ये काढून ठेवणार आहोत। काढून ठेवला। आता हा थोडासा आपण गार होऊ देणार। आता आपण पाक करणार आहोत साखर टाकून। ही साधारणपणे 1.5 वाटी साखर आपण घेतलेली आहे। रवा आणि बेसन जेवढं एकूण आहे तेवढी साधारण साखर, कमी जास्ती गोड ज्याला जसं लागत असेल तशी आपण ती थोडीशी कमी जास्ती करू शकता। ह्याच्यात आता साधारणपणे 1 वाटी आपण पाणी घातलेलं आहे। गॅस चालू केला आहे आणि आता आपण पाक होऊ देणार। हे आपण ढवळतो साखर थोडी, ही चांगली मिसळून पाक तयार व्हायला पाहिजे। साखर आपण ढवळतो, खाली लागू नये याची काळजी घ्यावी लागते। पाक झाला का नाही हे असं बघायचं मध्ये बाजूने थोडं व्हायचं आहे, जातोय खाली। असे तार सरकत केली तर आलं पाहिजे त्याला, पण सारखं ढवळत राहतो आपण, हे लक्षात ठेवा। हे पहा, हा पाक असा हे पहा, किंचित त्याला आलेली आहे। तर हा आता झालेला आहे पाक आपला। आता हा रवा आपण सगळा त्या पाकामध्ये घालणार आहोत।
रवा घातल्यानंतर हे आपण पुन्हा व्यवस्थित ढवळणार, त्यात कुठेही गोळे राहू नये याची काळजी घेणार. आणि हा आता थोडा आटला पाहिजे, हा ढवळत राहतो होता आपण. आता आपण विलायची पावडर टाकणार आहोत, त्यात छान त्याचा सुगंध यावा. आणि आता ती ढवळणार आपण. हे करताना आपण गॅस आता पूर्ण बंद केलेला आहे, हे लक्षात ठेवा. हे आळेल आता. आता यात आपण बदाम आणि काजू टाकतो आहोत सुरुवातीला थोडे, आणि लाडू वळताना पुन्हा आपण त्याला पुन्हा वेगळे असे बदाम काजू लावणार आहोत. हे सध्या आपण त्या फक्त मिश्रणात घालतो आहोत. हे ढवळले आपण. हे पहा, या ठिकाणी आता हे मिश्रण कसं होतं बघा. हे बघा, हे असं सुटतं आहे, ते चिकटत नाही, हळूहळू चिकटणं बंद होईल त्याचं. आणि हे घट्ट व्हायला लागलं हळूहळू. आता आपल्याला थांबायचं आहे थोडा वेळ, ते चांगलं आपोआप लाडू वळण्या इतकं घट्ट होतोपर्यंत आपण थांबणार आहोत. हे झालं व्यवस्थित. असेच्या असेही वळता येतील आपल्याला, पण थोडंसं दूध घालून आपण केलं किंवा मिक्सरमधून काढलं तरी हे छान बारीक व्यवस्थित होईल. आता हे मोकळं झालेलं आहे. गॅस आपला बारीक पूर्ण बंद आहे. हे पहा, हे या प्रकारे होईल. आता ते हे असं बारीक करून घ्यायचं. हे पहा, थोडं आपण दूध घालतो याच्यामध्ये. पदार्थ बिघडला तरी तो दुरुस्त करणं हे खरं कौशल्याचं काम आहे. थोडंफार इकडे तिकडे थोडं 2-4% जरी झालं तरी हा थोडंसं हे होत आहे. एखाद मिनिट आधी आपण काढलं असतं तर हे याची गरज नव्हती. तर हे आता आपण दूध घालतो आहोत आणि हे मोकळा छान झालेला आहे. आणि हे याचे लाडू, उत्तम लाडू तयार होणार. हातात घेतलं साधारण 1 लाडू इतका मटेरियल. त्याच्यात काय काजू लावायचा, बदाम ते घेतलं. आणि हे आता आपण हाताच्या साहाय्याने गोल करणार आहोत याचा लाडू. हे पहा, सुंदर लाडू तयार होतो. आता या प्रकारे आपण बाकीचे सगळे लाडू तयार करणार. तर साधारणपणे एकूण मटेरियल आपलं 3.5 वाट्या होतं. रवा, बेसन आणि साखर, तूप सगळं मिळून याचे हे 13 लाडू तयार झालेले आहेत. चवीला अतिशय छान झालेले आहेत. तर असं घरी करणं हे किती सोयीचं आहे हे दाखवण्यासाठी मी हे सगळं मुद्दाम करतो आहे. छान करावं, छान खावं, इतरांनाही खिलवावं आणि छान आनंद उत्पन्न करावा. छोट्या गोष्टीत प्रचंड मोठा आनंद असतो, तो आपण घेतला पाहिजे.